Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the basic instructions for filling the PAN application form. This is the second lecture of PAN application form. In the previous lecture, we have studied the meaning of PAN number, meaning of PAN card. Then we have seen how the PAN number is designed, and after that we have seen the benefits, that is importance of PAN card to the individual person or to the income tax authorities. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण हा जो पॅन कार्ड ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा नवीन प्रॅक्टिकल पार्ट सुरू केलेला आहे आणि पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पॅन कार्ड म्हणजे काय, पॅन नंबर जो 10 डिजिट अल्फा न्यूमरिक नंबर असतो तो पॅन नंबर कशा पद्धतीनं बनवला जातो ते आपण पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर पॅन कार्ड असण्याचे फायदे कोणकोणते आहेत, व्हॉट आर द डिफरंट बेनिफिट्स, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ पॅन कार्ड, दॅट वी हॅव सीन इन द प्रिव्हियस लेक्चर. Now in this particular lecture we are going to study the different instructions which are given by the income tax department for filling the PAN card application form. हे जे पॅन कार्ड आहे आपल्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की एव्हरी पर्सन who is liable to pay tax to the government, he is required to have the PAN card. कोणताही व्यक्ती की जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे, द पर्सन मे बी ॲन इंडिव्हिज्युअल पर्सन, एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती बिझनेस करून, प्रोफेशन करून, जॉब करून पैसे मिळवतो, त्या व्यक्तीचं जे इन्कम आहे, इफ द इन्कम ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल पर्सन इज मोर दॅन अ पर्टिक्युलर लिमिट, ओके, भारतामध्ये 5 लाखापेक्षा जास्त इन्कम असेल तर त्या व्यक्तीला टॅक्स हा पेड करावा लागतो. जर एखाद्या व्यक्तीचं इन्कम, if an income of an individual is more than ₹5 lakhs, then that particular individual is required to pay tax to the government. And for paying the tax to the government, before making payment of tax, he has to file the income tax return. कोणत्याही व्यक्तीला इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटला पेड करण्यापूर्वी त्या व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्नचा जो काय फॉर्म आहे त्याला IT रिटर्न असं म्हटलं जातं. तो IT रिटर्नचा फॉर्म हा फिलअप करून तो गव्हर्नमेंटला सबमिट करावा लागतो. अँड फॉर फिलिंग दिस फॉर्म, फॉर मेकिंग पेमेंट ऑफ टॅक्स, ॲन इंडिव्हिज्युअल नीड्स टू हॅव द पॅन कार्ड. टॅक्स पेड करण्यासाठी, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी त्या व्यक्तीकडे पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. इन केस ऑफ अदर पर्सन्स ऑल्सो, टेक सिम्पल एक्झाम्पल ऑफ अ कंपनी, पार्टनरशिप फर्म, HUF एक्सेट्रा एक्सेट्रा, दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ बिझनेसेस. हे बिझनेसचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की एखादी भागीदारी संस्था आहे, एखादी कंपनी आहे, एखादी HUF आहे, यांना जो काही प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटवरती त्या बिझनेसेसला देखील गव्हर्नमेंटला टॅक्स पे करावा लागतो. These business concerns like partnership firm, like company, like HUF, like sole proprietary concern, they have to pay tax to the government, and for paying the tax, first they have to file income tax return, and for filing the income tax return and for making payment of taxes, these businesses, these entities needs to have a PAN card. जसं एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला पॅन कार्डची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे हे जे बिझनेसचे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यामध्ये एखादी सोल प्रोप्रायटरी कन्सर्न आहे, एखादी पार्टनरशिप फर्म आहे, कंपनी आहे, HUF आहे, यांना देखील गव्हर्नमेंटला टॅक्स ते देणं असतात. त्यासाठी त्यांना देखील पॅन कार्ड काढणं हे आवश्यक आहे. आपल्याला नॉर्मल एवढंच वाटतं की पॅन कार्ड हे फक्त टॅक्स पे करण्यासाठी त्याचा वापर होतो. But along with this, PAN card is also useful for various other activities also. पॅन कार्डचा वापर टॅक्स भरण्यासाठी केला जातो, हा पॅन कार्डचा मुख्य उद्देश आहेच आहे. पण त्याचबरोबर पॅन कार्डचे इतर वेगवेगळे देखील फायदे असतात, जे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलं की पॅन कार्ड कॅन बी युज्ड ॲज अ आयडेंटिटी प्रूफ ऑल ओव्हर इंडिया. आपल्या पूर्ण भारत देशभरामध्ये आपण पॅन कार्डचा वापर आपलं ओळखपत्र म्हणून करू शकतो. पॅन कार्ड हे आपल्याला जर फॉरेन ट्रॅव्हल करायचं असेल, परदेशी प्रवास करायचा असेल, त्याच्यासाठी सुद्धा पॅन कार्ड आवश्यक आहे.
PAN card is necessary for making payment to any hotel or restaurant if the payment is more than ₹50,000. एखाद्या हॉटेलचं एखाद्या रेस्टॉरंटला पेमेंट करायचं असेल आणि ते जर पेमेंट 50,000पेक्षा जास्त असेल त्याच्यासाठी सुद्धा पॅन कार्डची आवश्यकता असते. ओके, पॅन कार्ड नीड्स टू बी लिंक्ड विथ बँक अकाउंट सो दॅट अदरवाइज इफ द PAN card is not linked with bank, then bank deducts the TDS at 30%. Normally, TDS is deducted at 10% from the interest income, but if PAN card is not linked with the bank, then bank deducts the TDS tax at the rate 30%. बँकेमध्ये जे काय आपले पैसे असतात त्या पैशावरती आपल्याला व्याज मिळतं, इंटरेस्ट मिळतं. इंटरेस्ट मिळालं, व्याज मिळालं, हे आपलं इन्कम आहे. या इन्कममधून, या व्याजामधून जर आपलं वर्षभराचं व्याज हे जर 10,000पेक्षा जास्त असेल, इफ इंटरेस्ट इन्कम इज मोर दॅन ₹10,000 पर ॲनम, देन द बँक डिडक्ट्स द टॅक्स ॲट द रेट 10%. जे काय व्याजाचं इन्कम आहे त्या व्याजामधून 10% TDS म्हणजेच टॅक्स वजा केला जातो सर्वांचा. कधी TDS कट केला जातो? वेन द इंटरेस्ट इन्कम इज मोर दॅन ₹10,000 पर ॲनम. वर्षभराचं व्याजाचं इन्कम हे जर 10,000पेक्षा जास्त असेल तर त्या व्याजामधून हे TDS 10% वजा केला जातो. 10% हा टॅक्स रेट आहे. परंतु जर आपल्या बँक अकाउंटला पॅन नंबर लिंकड नसेल तर मात्र 10%च्या ऐवजी 30% हा टॅक्स कट केला जातो. त्यामुळे पॅन कार्ड असणं हे कधीही फायद्याचं आहे. पॅन कार्ड नसेल तर अननेसेसरी आपला जादा टॅक्स हा इंटरेस्टमधून, व्याजामधून कट केला जातो. सो ओव्हरऑल वी कॅन से दॅट पॅन कार्ड इज इसेन्शियल इन डे टू डे लाईफ ऑल्सो. ओके, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये हे सुद्धा पाहिलं की फॉर परचेस और सेल ऑफ एनी इमूव्हेबल प्रॉपर्टी पॅन कार्ड इज रिक्वायर्ड. आपल्याला एखादी इमूव्हेबल प्रॉपर्टी जसं की जमीन आहे, एखादी बिल्डिंग आहे, हाऊस प्रॉपर्टी आहे, याचा खरेदी विक्री व्यवहार करायचा असेल त्यावेळेला देखील आपल्याला पॅन कार्ड हे आवश्यक आहे. त्यामुळे पॅन कार्डचा वापर हा टॅक्स पे करण्यासाठी तर होतोच, त्याचबरोबर पॅन कार्डचे इतर देखील भरपूर फायदे आहेत, ते आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. नाव कमिंग ऑन टू today's lecture, in this lecture we are going to study the different instructions given by income tax department for filling the PAN application form. ज्या वेळेला एखादा व्यक्ती पॅन कार्डच्या ॲप्लिकेशन करतो, पॅन कार्ड मिळण्यासाठी अर्ज करतो, ॲप्लिकेशन करतो, ते ॲप्लिकेशन करत असताना कोणकोणते इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्या पाहिजेत या इन्स्ट्रक्शन या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं दिलेल्या आहेत. सी द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली. फर्स्ट इन्स्ट्रक्शन इज फॉर्म टू बी फिल्ड लेजिबली इन ब्लॉक लेटर्स. ब्लॉक लेटर्स मीन्स इन कॅपिटल लेटर्स. आपण जो पूर्ण फॉर्म फिलअप करणार आहोत, जो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ॲक्च्युअल फॉर्म पाहणार आहोत, ओके, हा जो फॉर्म आहे, दिस पॅन ॲप्लिकेशन फॉर्म शुड बी फिल्ड इन ब्लॉक लेटर्स ओनली. ब्लॉक लेटर्स मीन्स इन कॅपिटल लेटर्स ओनली. मग त्यामध्ये आपलं नेम असेल, फादर्स नेम, पेरेंट्स नेम असेल, ॲड्रेस असेल, कोणतीही माहिती असेल, ऑल द इन्फॉर्मेशन शुड बी फिल्ड इन कॅपिटल लेटर्स ओनली. सर्व माहिती ही कॅपिटलमध्येच लिहायची, स्मॉल लेटर्समध्ये काहीही लिहिलं जात नाही. ऑल इन्फॉर्मेशन शुड बी रिटन इन ब्लॉक लेटर्स. ब्लॉक लेटर्स मीन्स इन कॅपिटल लेटर्स. फक्त त्याला एक अपवाद आहे. देर इज ओनली वन एक्सेप्शन अँड एक्सेप्शन इज रिलेटिंग टू रायटिंग अवर ईमेल आय डी. आपण फॉर्ममध्ये जो ईमेल आय डी लिहिणार आहोत, ईमेल आय डी आपल्याला माहिती आहे, ईमेल आय डी हा स्मॉल लेटर्समध्ये असतो, तो कॅपिटलमध्ये कधीही नसतो. ईमेल आय डी हा फक्त आपण स्मॉल लेटर्समध्ये लिहायचा, आपला जो ईमेल आय डी ॲक्च्युअल आहे तो. अदरवाईज ऑल द रिमेनिंग इन्फॉर्मेशन इन द फॉर्म शुड बी रिटन इन द ब्लॉक लेटर्स. बाकीची जी सर्व माहिती आहे ईमेल आय डी सोडून सर्व माहिती ही ब्लॉक म्हणजेच कॅपिटल लेटर्समध्येच लिहिली पाहिजे. आणि ती पण लिहिताना कोणत्या शाईचा वापर करावा? अँड प्रेफरेबली इन ब्लॅक इंक. ब्लॅक पेनच, ब्लॅक शाईचा वापर करून, काळ्या शाईचा वापर करूनच हा पॅन कार्डचा फॉर्म, पॅन ॲप्लिकेशन फॉर्म भरावा, अशी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची सूचना आहे. आणि त्याच्या पुढे हे पण सांगितलं आहे, द पॅन ॲप्लिकेशन फॉर्म शुड बी फिल्ड इन इंग्लिश ओनली. हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म
इंग्लिशमध्येच आहे आणि तो इंग्लिशमध्येच भरायचा आहे. इट शुड नॉट बी रिटन इन एनी अदर लँग्वेज अदर दॅन इंग्लिश. इंग्लिश भाषा सोडून इतर दुसऱ्या कोणत्याही भाषेमध्ये तो फॉर्म भरायचा नाही. द पॅन ॲप्लिकेशन फॉर्म शुड बी फिल्ड इन इंग्लिश लँग्वेज ओनली. ओके, दिस इज फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन और इन्स्ट्रक्शन गिवन बाय द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. इन्स्ट्रक्शन काय सांगितली की पूर्ण फॉर्म हा कॅपिटल लेटर्समध्ये भरायचा, कॅपिटलमध्ये, स्मॉलमध्ये नाही. ओके, फक्त ईमेल आय डी जो आहे तो स्मॉलमध्ये लिहायचा, बाकी सर्व फॉर्ममधील डिटेल्स ह्या कॅपिटल लेटर्समध्ये लिहायच्या. हे एक. सेकंड सांगितलं फॉर्म फिलअप करताना ब्लॅक इंकचा वापर करायचा, काळ्या शाईनं फॉर्म भरायचा. दिस इज सेकंड. आणि तिसरी त्यामध्ये सब कंडिशन आहे की पॅन ॲप्लिकेशन फॉर्म शुड बी फिल्ड इन इंग्लिश लँग्वेज ओनली. तो फॉर्म फक्त इंग्लिशमध्येच लिहायचा आहे. मराठीमध्ये, हिंदीमध्ये, गुजरातीमध्ये, इतर कोणत्याही भाषेमध्ये तो फॉर्म भरायचा नाही. इट शुड बी फिल्ड इन इंग्लिश लँग्वेज ओनली. दिस इज फर्स्ट इन्स्ट्रक्शन. नाव द सेकंड इन्स्ट्रक्शन इज ईच बॉक्स व्हेरेवर प्रोव्हाइडेड. आपल्याला पॅन फॉर्म फिलअप करत असताना आपल्याला वेगवेगळे बॉक्सेस हे प्रोव्हाइड केले जातात. या बॉक्समध्ये, प्रत्येक बॉक्समध्ये एकच शब्द किंवा एकच अक्षर हे लिहिलं पाहिजे. बघा काय सांगितलं आहे, ईच बॉक्स व्हेरेवर प्रोव्हाइडेड शुड कंटेन ओनली वन कॅरेक्टर. प्रत्येक हा जो काय बॉक्स आहे, हा बॉक्स आहे, हा बॉक्स आहे, हा बॉक्स आहे, यामध्ये एकच कॅरेक्टर पाहिजे. ते अक्षर असेल, अल्फाबेट असेल, नंबर असेल किंवा कोणतेही साईन असेल. ओके, साईन म्हणजे कोणतं, ॲट साईन असेल, नंबर म्हणजे 1 to 10 कुठलाही नंबर असेल, अल्फाबेट म्हणजे अक्षर A to Z कोणतेही अक्षर असेल. प्रत्येक बॉक्समध्ये जो काय आपल्याला बॉक्स दिलेला आहे त्यामध्ये एकच कॅरेक्टर असणं गरजेचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि सर्वात महत्त्वाचं की एखादी माहिती लिहिल्यानंतर, उदाहरणार्थ सपोज एखाद्या व्यक्तीचं नाव रवी शर्मा असेल, रवी हे त्याचं फर्स्ट नेम आहे, मग ते नाव लिहित असताना पहिला बॉक्समध्ये R, त्याच्यानंतर A, त्याच्यानंतर V आणि चौथ्या बॉक्समध्ये I. हे नाव लिहिल्यानंतर पुढे सरनेम आपण जर लिहायचं असेल फॉर एक्झाम्पल, तर एक बॉक्स जो आहे तो ब्लँक ठेवायचा आणि नंतर पुढच्या बॉक्सपासून आपल्याला लिहायचं आहे. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन और इन्स्ट्रक्शन सिम्पल आहे. इन्स्ट्रक्शन एवढीच सांगते की व्हाईल फिलिंग द फॉर्म, ओके, वी शुड राईट ओनली वन कॅरेक्टर. द कॅरेक्टर मे बी अल्फाबेट, तो अक्षर असेल, नंबर असेल किंवा एखादं साईन असेल. एका बॉक्समध्ये एकच शब्द, एकच अंक हा आला पाहिजे. आणि एक पूर्ण शब्द लिहून झाल्यानंतर एक बॉक्स हा रिकामा ठेवला पाहिजे आणि नंतरच तुम्ही पुढचा जो काही शब्द असेल, वर्ड असेल ते लिहिलं पाहिजे. एका बॉक्समध्ये एकच लेटर लिहा आणि एक शब्द झाला, पूर्ण शब्द लिहून झाला की त्याच्यानंतर एक बॉक्स हा ब्लँक ठेवायचा आहे. तो फॉर्म फिलअप करताना आपण पाहणार आहोत. दिस इज सेकंड इन्स्ट्रक्शन. नाव the third instruction is applicable to the individuals. Individual means a human being. It includes both male, female, major, minor, etc. Individual म्हणजे तुमच्या माझ्यासारखा एखादा नॅचरल पर्सन. ओके, त्यामध्ये स्त्री असेल, पुरुष असेल, लहान व्यक्ती असेल किंवा मोठा व्यक्ती असेल. ओके, हे सर्वांना आपण इंडिव्हिज्युअल असं म्हणतो. जेव्हा एखाद्या इंडिव्हिज्युअलला, व्हेनेवर एनी इंडिव्हिज्युअल इज मेकिंग ॲन ॲप्लिकेशन फॉर द पॅन कार्ड, ॲट दॅट टाईम ही शुड हॅव हिज 2 कलर फोटोग्राफ्स. जो अर्जदार आहे त्या व्यक्तीचा, ज्या व्यक्तीचं पॅन कार्ड काढायचं आहे त्या व्यक्तीचे 2 फोटोग्राफ्स असणं, मग ते आय कार्ड साईज फोटोग्राफ, कलर फोटोग्राफ आणि ते रिसेंट फोटोग्राफ असणं गरजेचं आहे. बघा, इंडिव्हिज्युअल ॲप्लिकंट्स शुड अफिक्स 2 रिसेंट कलर फोटोग्राफ्स. फोटोग्राफ 2 पाहिजेत आणि दोन्हीच्या दोन्ही कलर पाहिजेत आणि ते एकसारखेच पाहिजेत. एक फोटो वेगळा, दुसरा फोटो वेगळा, एक कलर, एक ब्लॅक अँड व्हाईट, एक वेगळा अगोदरचा, एक नंतरचा जुना कुठला फोटो, असं चालत नाही. दोन्हीही फोटो सेम पाहिजेत, दोन्हीही फोटो कलर पाहिजेत आणि त्याचबरोबर इथे मेन्शन केलं आहे विथ व्हाईट बॅकग्राऊंड. त्या फोटोच्या पाठीमागे तुमचा जो फोटो आहे त्याच्या बॅक साईडचं जे बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट असणं गरजेचं आहे. आता ॲक्च्युली व्हाईट असेल तर उत्तम, नसेल तरीसुद्धा ते चालू शकतं. फक्त कंडिशन महत्त्वाची एवढी, 2 फोटोग्राफची आवश्यकता आहे आणि दोन्हीचे दोन्ही फोटो रिसेंट पाहिजेत, आत्ताचे पाहिजेत आणि त्याचबरोबर ते फोटो कलर फोटोग्राफ पाहिजे. आता फोटोची साईज यांनी दिली 3.5 सेंटीमीटर × 2.5 सेंटीमीटर. ओके, म्हणजे थोडक्यामध्ये जे आपण आय कार्ड साईज फोटो घेतो
ते फोटो हे आपल्याला आवश्यक असतात. त्या फोटो पेस्ट करण्यासाठी जे काही आपल्याला स्पेस प्रोव्हाइड केलेली असते तेवढ्याच आकारामध्ये आपण आपला जो आयकार्ड साईज फोटो आहे तो साईडने कट करून त्या बॉक्समध्ये, दिलेल्या बॉक्समध्ये तो फोटो आपला जो आहे तो चिटकवायचा असतो, पेस्ट करायचा असतो. ही सर्वात महत्त्वाची कंडिशन आहे. काही जणांना सवय असते फोटोग्राफ जो असतो काही जण स्टेपल करतात, तर स्टेपल करणं अलाउड नाही. काय सांगितलं बघा. आणि हा फोटो कुठे चिटकवायचा आहे? इन द स्पेस प्रोव्हाइडेड ऑन द फॉर्म. आपला जो काय पॅन ॲप्लिकेशन फॉर्म आहे जो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत, आपला जो पॅन कार्डचा फॉर्म आहे त्याच्या लेफ्ट साईडला एक आणि राईट साईडला एक अशा 2 ठिकाणी आपल्याला फोटो पेस्ट करण्यासाठी जागा दिलेली आहे. तिथं मेन्शन केलं आहे की अफिक्स युअर फोटोग्राफ, फोटो इथे चिटकवा असं सांगितलं आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये. त्याच ठिकाणी फोटो त्या आकारामध्ये, जेवढा स्पेस फोटोसाठी बॉक्स दिलेला आहे तेवढ्याच आकारामध्ये आपला फोटो कट करायचा आणि तिथे तो पेस्ट करायचा आहे. बघा, द फोटोग्राफ शुड नॉट बी स्टेपल्ड. फोटोला स्टेपलिंग करायचं नाही, आपल्या स्टेपलरने तो स्टेपल करायचा नाही. ऑर क्लिप्ड टू द फॉर्म. काही जण फोटो स्टेपल करतात, पेस्ट नाही आहे म्हणून स्टेपलरनं स्टेपल करतात, किंवा काही जण क्लिप लावतात. ओके, एखादी पिन त्याला खोचतात, पिन लावतात, परंतु हे अलाउड नाही. ओके, फोटोग्राफ जो आहे इट शुड बी पेस्टेड ऑन द फॉर्म. फॉर्मवरती आपला जो फोटो आहे तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट म्हणजे चिटकवायचा आहे. आणि आपल्याला जे काय पॅन कार्ड मिळणार आहे, आपल्याला जे काय इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून पॅन कार्ड मिळणार आहे त्या पॅन कार्डवरती आपण जो फोटो चिटकवलेला आहे तोच फोटो आपल्या पॅन कार्डवरती देखील येतो. त्यामुळे आपण फॉर्मवरती लावलेला फोटो हा जेवढा क्लिअर असेल, जेवढा चांगला असेल तेवढा पॅन कार्डवरचा फोटो हा चांगला येणार आहे. काय सांगितलं बघा, द क्लॅरिटी ऑफ इमेज, image means photo, clarity of photo on pan card is depend upon the quality and clarity of photograph affixed on the form. आपण आपला जो फोटो ॲप्लिकेशन फॉर्मवरती चिटकवलेला आहे तो फॉर्मवरचा फोटो, तो फोटो किती क्लिअर आहे, किती क्वालिटीचा आहे त्याच्यानुसारच आपल्या पॅन कार्डच्या फॉर्मवरच्या फोटोची क्लॅरिटी ठरणार आहे. कारण जो फोटो आपण फॉर्मवरती चिटकवलेला आहे तोच फोटो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट स्कॅन करतं आणि तो आपल्या पॅन कार्डवरती येणार आहे. त्यामुळे फोटो पेस्ट करताना रिसेंट जो सध्याचा फोटो आहे, कलर फोटो हा नेहमी पेस्ट करावा, ज्याची क्लॅरिटी चांगली आहे, तरच तुमच्या पॅन कार्डवरचा फोटो हा क्लिअर आणि क्वालिटेटिव्ह येणार आहे. दिस इज इन्स्ट्रक्शन नंबर C विच इज ॲप्लिकेबल फॉर द इंडिव्हिज्युअल ॲप्लिकंट. तुम्ही ज्या वेळेला पॅन कार्ड स्वतःचं बनवाल त्यावेळेला ही गोष्ट लक्षात ठेवा की पॅन ॲप्लिकेशन फॉर्मवरती फोटो हा रिसेंट लावावा. काही विद्यार्थ्यांना सवय असते की ते शाळेमधला एखादा जुना फोटो शिल्लक असतो तो फोटो तिथं लावतात. तुम्ही जो फोटो लावणार आहात तोच फोटो कायमस्वरूपी तुमच्या पॅन कार्डवरती येणार आहे. ओके, आणि पॅन कार्ड हे लाईफटाईमसाठी असतं. पॅन कार्ड हे काय रिन्यू करावं लागत नाही. एकदा पॅन कार्ड काढून घेतलं की ते आयुष्यभर, आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत ते पॅन कार्ड आपल्याकडे राहतं, तोपर्यंत त्याचा वापर केला जातो. त्यामुळे पॅन कार्डवरचा फोटो हा व्यवस्थित येण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्मवरती जो फोटो तुम्ही पेस्ट करणार आहात, इट शुड बी रिसेंट फोटोग्राफ. सेकंड, इट शुड बी अ कलर फोटोग्राफ अँड इट्स क्वालिटी, इट्स क्लॅरिटी शुड बी गुड. ओके, अँड आफ्टर दॅट द पॅन कार्ड विल गेट अ गुड कलर फोटोग्राफ. तरच तुमचा जो काय पॅन कार्डवरचा फोटो आहे तो एकदम चांगल्या क्वालिटीचा, चांगला दिसणार आहे. ओके, दिस इज थर्ड इन्स्ट्रक्शन. देन फोर्थ इन्स्ट्रक्शन इज सिग्नेचर ऑर लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन should be provided across the photo affixed on the left side of form. आता हे सर्वात महत्त्वाचं. मागाशी जे सांगितलं की जो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये डाव्या साईडला आणि उजव्या साईडला 2 ठिकाणी फोटो आपल्याला पेस्ट करायचा आहे, चिटकवायचा आहे. ओके, 2 ठिकाणी, फॉर्मच्या डाव्या बाजूला एक, ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू, 2 ठिकाणी आपल्याला फोटो जो आहे तो पेस्ट करायचा आहे. पुन्हा एकदा बघा, सपोज हा जर पॅन कार्डचा फॉर्म असेल, ही लेफ्ट साईडला एक फोटो आणि राईट साईडला एक फोटो. दिस इज L फॉर लेफ्ट साईड, दिस इज राईट साईड. बघा, त्यांनी काय सांगितलं आहे, सिग्नेचर ऑर थंब इम्प्रेशन. आपण सही करतो, एखाद्या व्यक्तीला सही करायला जमत नसेल तर त्यांचा लेफ्ट हँड, डाव्या हाताचा थंब म्हणजे अंगठा जो आहे तो तिथं आपल्याला अंगठा पेस्ट करावा लागतो, अंगठा उठवावा लागतो.
ते कसा आणि तो फोटो कुठे करायचा शुड बी प्रोव्हाइडेड अक्रॉस द फोटो अफिक्स्ड अक्रॉस फोटो म्हणजे जो फोटो लावलेला आहे त्याच्या क्रॉस करून ओके म्हणजे फोटोवरती निम्मी सही आणि फोटोच्या बाहेर निम्मी सही आली पाहिजे कसं अक्रॉस द फोटो अफिक्स्ड ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ फॉर्मच्या जी लेफ्ट बाजू आहे ही डावी बाजू आहे हा फोटो आहे डाव्या बाजूचा या फोटोवरती अर्धी सही फोटोवर आणि अर्धी सही बाहेर अशी सही करणं गरजेचं आहे हे महत्त्वाचं आहे तिथं आपण जेव्हा नेक्स्ट लेक्चरला पॅन फॉर्म पाहणार आहोत त्यावेळेला देखील ती गोष्ट आपण पाहणारच आहोत त्यांनी सांगितलं आहे की पॅन कार्डचा जो काय फॉर्म आहे त्याच्या डाव्या बाजूला लेफ्ट साईडला जो तुम्ही फोटो पेस्ट करणार आहात त्या फोटोवरती क्रॉस साईन करा क्रॉस साईन करणे म्हणजे काय फोटोवरती निम्मी सही आणि फोटोच्या बाहेर निम्मी सही अशा प्रकारे साईन करायचे आहे आणि जर एखाद्या व्यक्तीला साईन करायला येत नसेल तर लेफ्ट हँड थंब डाव्या हाताचा अंगठा त्याचा ठसा जो आहे तो त्या फॉर्मवरती त्या फोटोवरती निम्मा फोटोवर आणि निम्मा बाहेर हा तिथं तो आला पाहिजे इन सच अ मॅनर दॅट पोर्शन ऑफ सिग्नेचर इज ऑन फोटो ॲज वेल ॲज ऑन द फॉर्म जे त्यांनी सांगितलं ना क्रॉस सिग्नेचर करा त्याचा अर्थ काय तर सिग्नेचरवरती काही साईन आणि फॉर्मवरती काही साईन म्हणजे निम्मी साईन फॉर्मवरती आणि निम्मी साईन फोटोवरती अशा पद्धतीनं आपण त्या फोटोवरती सिग्नेचर केली पाहिजे आणि सिग्नेचर फक्त एकाच फोटोवरती करायचे आणि कोणता फोटो फॉर्मच्या लेफ्ट साईडला जो फोटो आपण पेस्ट फॉर्मच्या लेफ्ट साईडला जो काय आपण फोटो पेस्ट केलेला आहे त्या फॉर्मवरतीच आपण फक्त ते पेस्ट करायचं साईन करायचे आणि साईन अक्रॉस करायचे क्रॉस करायचे निम्मी साईन फोटोवरती आणि निम्मी साईन ही फॉर्मवरती आली पाहिजे दिस इज instruction number 4 now the next instruction is for another signature जसं मागाशी सांगितलं फॉर्मवरती आपण 2 फोटो लावणार आहोत तसं सहीसुद्धा आपल्याला 2 ते 3 वेळा एकूण करावी लागणार आहे बघा सिग्नेचर काय सांगतं सिग्नेचर ऑर लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन ज्यांना सही येते ते सही करतात ज्यांना सही येत नाही ते अंगठ्याचा ठसा उठवतात थंब इम्प्रेशन शुड बी विदिन द बॉक्स प्रोव्हाइडेड ऑन राईट साईड ऑफ द फॉर्म आपला जो फॉर्म आहे हा फॉर्म असेल इथं एक फोटो आहे इथे एक फोटो आहे आणि या फोटोच्या खाली एक बॉक्स आपल्याला दिलं आहे आणि या बॉक्समध्येच आपल्याला साईन करायला सांगितलेले आहे आणि स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन काय आहे की सिग्नेचर शुड बी विदिन द बॉक्स जो काय सिग्नेचरसाठी बॉक्स दिलेला आहे कुठे फॉर्म दिला आहे तो फॉर्मच्या राईट साईडला उजव्या बाजूला त्या बॉक्समध्येच विदिन द बॉक्स ओनली बॉक्सच्या बाहेर सही येता कामा नये ओके ही इन्स्ट्रक्शन आहे द सिग्नेचर शुड नॉट बी ऑन द फोटोग्राफ अफिक्स्ड ऑन द राईट साईड ऑफ द फॉर्म ओके if there is any mark on this photograph such that it hinders the clear visibility of the face of the applicant म्हणजे ते काय म्हणतात की जे काय आपण पॅन फॉर्म आहे त्यातला जो लेफ्ट साईडचा फोटो आहे त्या फोटोवरती निम्मी सही आपण बाहेर फॉर्मवरती करणार आहोत पण जो राईट साईडचा फोटो आहे राईट साईडचा या फोटोवरती कुठेही सही किंवा कुठेही काही लिहायचं नाही जर त्याच्यावरती काही सही किंवा काय असेल तर मात्र तोच फोटो हा जो राईट साईडचा फोटो असतो ज्याच्यावरती सही नाही काही नाही तो फक्त फोटो चिटकवला आहे हाच फोटो स्कॅन केला जातो आणि तोच आपल्या पॅन कार्डवरती येतो ओके त्यामुळे हा जो फोटो आहे दोन्ही फोटो चांगलेच असावे सेमच असावे परंतु जास्त काळजी काय घ्यायची जो राईट साईडचा फोटो आहे त्यावरती कुठलंही अक्षर किंवा पेनाने किंवा पेन्सिलने काहीही मार्क केलेलं नसावं अदरवाईज त्या फोटोची क्लॅरिटी ही खराब होऊ शकते ओके आणि जर तो फोटो व्यवस्थित नसेल तर द ॲप्लिकेशन विल नॉट बी ॲक्सेप्टेड जर तो फोटो स्कॅन करूनच पुन्हा पॅन कार्डवरती येणार आहे जर तो फोटो क्लिअर नसेल ओळखता येण्यासारखं नसेल तर ते ॲप्लिकेशन हे रिजेक्ट केलं जातं ते ॲक्सेप्ट होतं नाही बेसिक गोष्ट लक्षात एवढीच ठेवायची 2 फोटो एक प्रकारचेच दोन्ही फोटो कलर फोटो दोन्ही फोटो रिसेंट पाहिजेत ओके आणि ते फोटो लावले फक्त एकाच फोटोवरती सही करायची अर्धी फोटोवरती आणि अर्धी फोटोच्या बाहेर दुसरा जो फोटो पेस्ट केलेला आहे त्याच्यावरती काहीही खाडाखोड किंवा पेनने पेन्सिलने मार्किंग करायचं नाही ओके दिस इज 5th कंडिशन नाव द 6th कंडिशन इज instruction is for those who cannot sign who have to make thumb impression जे अशिक्षित लोक आहेत ज्यांना सही करता येत नाही ते लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन डावा हाताचा अंगठा हा त्या ह्याच्या फॉर्मवरती सहीच्या ठिकाणी आणि फोटोच्या वरती ते थंब इम्प्रेशन पेस्ट करतात
थंब इम्प्रेशन करतात. त्यांच्यासाठी काय नियम आहे, एखाद्याने थंब इम्प्रेशन केलं असेल तर इफ युज्ड शुड बी अटेस्टेड, तर त्याचा अटेस्टेशन करून घेतलं पाहिजे की त्याच व्यक्तीचं ते अंगठा आहे. कुणाकडून, बाय अ मॅजिस्ट्रेट ऑर नोटरी पब्लिक ऑर गॅजेटेड ऑफिसर अंडर ऑफिस सील अँड स्टॅम्प. एखादा गॅजेटेड ऑफिसर नोटरी ऑफिसरकडे जाऊन तो जो काही सही शिक्का आहे तो त्या व्यक्तीकडून अटेस्टेट करून घ्यावा लागतो, ट्रू कॉपी करून घ्यावी लागते. हे आपल्यासाठी लागू नाही, जे अशिक्षित आहेत त्यांच्यासाठी हे लागू आहे. ओके, आपण आपल्या हाताने सही करू शकतो, त्यामुळे काय प्रश्न येत नाही. अँड लास्ट इन्स्ट्रक्शन गिवन बाय Income Tax Department is, while filling the form we have to write AO code. AO code stands for area code. आपण ज्या एरियामध्ये राहतो तो एरिया कोड मेन्शन करावा लागतो. AO टाईप, आपला जो एरिया आहे त्याचा टाईप कोणता आहे, आपला रेंज कोड आणि AO नंबर, ही सर्व माहिती आपल्याला फिलअप करावी लागते. आता ही आपल्याला माहीत नसते. ओके, परंतु बघा पुढे काय सांगितलं आहे, ऑफ द ज्युरिडिक्शन असेसिंग ऑफिसर मस्ट बी फिल्ड बाय द ॲप्लिकंट. ही सर्व माहिती आपण फिलअप करायचे अँड धिस इन्फॉर्मेशन कॅन बी ऑप्टेन्ड फ्रॉम इन्कम टॅक्स ऑफिस. एरिया कोड काय लिहायचा, AO टाईप काय लिहायचं, रेंज कोड काय, AO नंबर, ह्या 4 गोष्टी आपण लिहायच्या असतात. पण ही माहिती कोण देतं आपल्याला, धिस डिटेल्स कॅन बी ऑप्टेन्ड फ्रॉम इन्कम टॅक्स ऑफिस. आपण ज्या वेळेला पॅन कार्डचा फॉर्म भरू, after filling the PAN card form we have to attach certain documents and this form with documents we have to submit in the income tax office. जे इन्कम टॅक्स ऑफिस असतं, पॅन कार्डचं ऑफिस असतं, तिथं हा फॉर्म जमा करताना त्यांच्याकडून एरिया कोड, AO टाईप, रेंज कोड किंवा AO नंबर, ही सर्व माहिती आपण त्यांना विचारली की ते सहज आपल्याला माहिती सांगतात. काही ठिकाणी त्यांना फॉर्म दिला की ही जी माहिती आहे ती स्वतः ते फिलअप करतात. बेसिक माहिती असते, कोड 3 अंकी कोड असेल, AO टाईप असेल, ही माहिती विदिन 5 सेकंड्स ते आपण फॉर्मवरती सांगतात आणि आपण ती लिहू शकतो किंवा स्वतः ते आपल्याला माहिती भरून देतात. एक तर तो ऑप्शन, ऑफिसमधून ते माहिती देतील, किंवा ऑर पॅन सेंटर. एकतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये फॉर्म भरा, पॅन कार्डचा फॉर्म भरा ॲप्लिकेशनचा, किंवा पॅन सेंटर्स असतात ते माहिती देतील, किंवा ऑर वेबसाईट ऑफ पॅन सर्व्हिस प्रोव्हायडर, that is on www.utiitsl.com और दुसरी वेबसाईट आहे www.tinsdl.com. ह्या जे काय 2 वेबसाईट्स आहेत ह्या पॅन कार्ड देणाऱ्या वेबसाईट्स आहेत. ओके, त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन देखील आपण ही एरिया कोड, AO टाईप, रेंज कोड आणि AO नंबर, ही सर्व माहिती वेबसाईटवरून देखील मिळवू शकतो. एवढी करण्याची पण आवश्यकता नाही. पॅन कार्डचा फॉर्म फिलअप केल्यानंतर फक्त ही जी बेसिक इन्फॉर्मेशन राहते, जी 5 सेकंदामध्ये आपण लिहू शकतो, ती ज्या ठिकाणी आपण पॅन कार्डचा फॉर्म जमा करणार आहोत ते सुद्धा आपल्याला माहिती इझिली देतात. ती आपण फक्त त्यावरती मेन्शन करायची असते. ओके, दीज आर द 5 to 6 इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट फॉर फिलिंग द पॅन ॲप्लिकेशन फॉर्म. या एकूण 6 इन्स्ट्रक्शन्स आहेत ज्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिलेल्या आहेत पॅन कार्ड फॉर्म भरण्यासाठी. आता नेक्स्ट पार्ट जो आहे की विच डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड टू बी सबमिटेड अलॉंग विथ पॅन ॲप्लिकेशन फॉर्म. आपण ज्या वेळेला एखादं ॲप्लिकेशन करतो, पॅन कार्ड आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून मिळणार आहे, त्यामुळे पॅन कार्डच्या फॉर्मबरोबर, ॲप्लिकेशन फॉर्मबरोबर आपल्याला काही डॉक्युमेंटसुद्धा त्याबरोबर जोडून द्यावे लागतात. डॉक्युमेंट 3 प्रकारचे आहेत. 3 प्रकार कोणते, त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी, आपलं ओळखपत्र, आणि ब्रॅकेटमध्ये स्पेसिफिकली लिहिले anyone. आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत, जवळपास 8 ते 10 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत, 10-12 ऑप्शन्स आहेत. त्यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंटची झेरॉक्स, ट्रू कॉपी, झेरॉक्स असेल, अगदी सेल्फ अटेस्टेड असेल तरीसुद्धा ते ॲक्सेप्ट केलं जातं. कोणतंही एकच पाहिजे. त्यात पहिला ऑप्शन काय बघा, आधार कार्ड इश्यूड बाय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. आपल्या सर्वांकडे आपल्याकडे आधार कार्ड आहे. आधार कार्डाची आपण झेरॉक्स जरी जोडली तरी ते आपलं ओळखपत्र मानलं जातं. तुमच्याकडे विचार करा, तुमच्याकडे, माझ्याकडे, तुमचे फॅमिली मेंबर्स, तुमचे फ्रेंड्स, रिलेटिव्स, नेबर्स, त्यांचं पॅन कार्ड काढायचं असेल तर एक आपल्याला ओळखपत्राचा पुरावा लागतो आणि त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड सर्वांकडे आहे आणि मेजॉरिटी 99% लोक पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड जमा करतात, कारण सर्वांकडे आधार कार्ड आहे. ओके, हा एक ऑप्शन. किंवा आधार कार्ड नसेल तर दुसरा पर्याय एक आहे इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड. इलेक्शन म्हणजे थोडक्यामध्ये वोटर ID, मतदानाचं कार्ड.
आपल्याला आता तुमच्यापैकी ज्यांचं वय 18पेक्षा जास्त आहे ते मतदान करू शकतात, ज्यांचं वय 18पेक्षा कमी आहे ते मतदान करू शकत नाही. ओके, ओळखपत्र म्हणून वोटर आय डी कार्ड, मतदान कार्ड हे देखील ॲक्सेप्ट केलं जातं. दिस इज सेकंड ऑप्शन. थर्ड ऑप्शन इज ड्रायव्हिंग लायसन म्हणजे वाहन परवाना. ओके, गाडी चालवण्याचं जे लायसन्स असतं, ओके, ते 2 व्हीलर लायसन असो किंवा 4 व्हीलर लायसन असो, त्याची झेरॉक्स देऊनसुद्धा ते आपलं ओळखपत्र म्हणून ॲक्सेप्ट केलं जातं. फोर्थ ऑप्शन इज पासपोर्ट. एखाद्या व्यक्तीकडे पासपोर्ट असेल तर पासपोर्ट देखील ओळखपत्र म्हणून ॲक्सेप्ट केला जातो. फिफ्थ ऑप्शन इज रेशन कार्ड हॅविंग फोटोग्राफ ऑफ द ॲप्लिकंट. जर एखाद्या व्यक्तीचं रेशन कार्ड असेल आणि रेशन कार्डवरती त्या स्वतः अर्जदाराचा ॲप्लिकंटचा फोटो असेल, आणि त्या फोटोवर सही शिक्का असेल, तर ते रेशन कार्ड देखील हा ओळखपत्राचा पुरावा, ओळखपत्र म्हणून ॲक्सेप्ट केलं जातं. नेक्स्ट इज आर्म्स लायसन म्हणजे शस्त्र परवाना. एखाद्या व्यक्तीला एखादं शस्त्र, ओके, म्हणजे आर्म म्हणजे बंदूक असेल किंवा काय, हे वापरण्याचं जर त्यांनी लायसन्स काढलं असेल तर ते जे लायसन्स गव्हर्नमेंट देतं तो देखील आय कार्ड ते जे आहे ते आपण ओळखपत्र म्हणून वापरू शकतो. नेक्स्ट इज फोटो आय कार्ड, फोटो आयडेंटिटी कार्ड इश्यूड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट और पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारनं इश्यू केलेलं ओळखपत्र जे असतं ते देखील आपण पुरावा म्हणून, आयडेंटिटी प्रूफ म्हणून देऊ शकतो. हा एक पर्याय. त्यानंतर पेन्शनर्स कार्ड हॅविंग फोटोग्राफ ऑफ द ॲप्लिकंट. जे पेन्शनर असतात, निवृत्ती घेतलेले पेन्शनधारक आहे, त्यांचं जे काही ओळखपत्र असतं ते देखील आपण आयडेंटिटी प्रूफ म्हणून जमा करू शकतो. हाही एक पर्याय. नेक्स्ट ऑप्शन इज सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ सर्व्हिस स्कीम कार्ड. केंद्र सरकारची जी हेल्थ सर्व्हिस स्कीम आहे त्याचं जर एखाद्या व्यक्तीकडे कार्ड असेल तर ते कार्ड देखील आपल्याला ओळखपत्र म्हणून वापरता येऊ शकतं. हे काहीच नसेल तर पुढचा एक ऑप्शन आहे तो म्हणजे सर्टिफिकेट ऑफ आयडेंटिटी, ओळखपत्राचा पुरावा, सर्टिफिकेट कुणी दिलेलं इन ओरिजिनल, ते ओरिजिनल पाहिजे. ओके, साइन्ड बाय मेंबर ऑफ पार्लमेंट. आपल्याकडं हे जे काय पहिले 7-8 ऑप्शन पाहिले, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, पासपोर्ट असेल, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, आधार किंवा रेशन कार्ड, ह्यापैकी काहीच नसेल तर आपण एखादे MP म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट, खासदार असतील, और मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे आमदार असतील, किंवा म्युन्सिपल काउन्सिलर किंवा गॅजेटेड ऑफिसर यांच्याकडे जाऊन त्यांच्या लेटर हेडवरती आपण आपला ओळखचा पुरावा म्हणून त्यांच्याकडून सही केलेलं पत्र जर आपण घेतलं, त्याच्यावरती आपला फोटो पेस्ट केला, आपलं नाव, आपला पत्ता, सर्व माहिती लिहून त्यांची सही घेतली, तर ते जे काही सर्टिफिकेट आहे, ओरिजिनल सर्टिफिकेट, ते देखील आपण आयडेंटिटी प्रूफ म्हणून देऊ शकतो. अँड लास्ट ऑप्शन इज बँक सर्टिफिकेट इन ओरिजिनल on letterhead from the branch stating the name, okay, with name of the issuing officer. ओके, हा एक पर्याय. बँकेकडून आपण सर्टिफिकेट घेऊ शकतो, त्यांच्या लेटर हेडवरती आपला फोटो, आपलं नाव आणि सर्व माहिती घेऊन ओरिजिनल ते सही शिक्क्यानं जर आपण ते जमा केलं तर ते देखील आपल्याला आयडेंटिटी प्रूफ म्हणून ॲक्सेप्ट केलं जातं. आता नॉर्मली आपल्या सर्वांचा विचार केला तर आपल्या सर्वांकडे आधार कार्ड तरी असतंच, किंवा आधार कार्ड 100% सर्वांकडे, ज्यांचं वय 18पेक्षा जास्त आहे त्यांच्याकडे वोटर ID असतो, गाडी चालवायला येत असेल तर लायसन्स काढलेलं असतं ते असतं, पासपोर्ट असेल किंवा नसेल. ओके, त्यामुळे एवढ्या 2-3 डॉक्युमेंटपैकी एक तरी ऑलमोस्ट सर्वांकडे असतं. आपल्याला ह्यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट फक्त आयडेंटिटी प्रूफ म्हणून आपल्याला जोडावं लागतं. हा पहिलं डॉक्युमेंट. त्यानंतर जे सेकंड डॉक्युमेंट आहे ते आहे प्रूफ ऑफ ॲड्रेस, म्हणजे आपला जो पत्ता आहे, आपण पॅन ॲप्लिकेशन फॉर्मवरती जो पत्ता लिहिणार आहोत, ॲड्रेस मेन्शन करणार आहोत, त्याच्यासाठी एक प्रूफ आपल्याला जोडावं लागतं, आणि ते सुद्धा एनीवन. आपल्याला ऑप्शन बघा, ऑप्शन जवळपास 10-12 दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन काय, आधार कार्ड. बघा, मगाशीसुद्धा आधार कार्ड होतं, ओके, आत्तासुद्धा आधार कार्ड आहे, म्हणजे आधार कार्डचा वापर आपण ओळखपत्र म्हणून सुद्धा करू शकतो, त्याचबरोबर आपल्या ॲड्रेसचा प्रूफ म्हणून देखील करू शकतो. एकच आधार कार्डचा दोन्ही उपयोग आहे. आधार कार्ड जोडलं, त्याच्यावरती आपला पत्ता असो तेही चालेल. सेकंड आहे ते म्हणजे इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड, म्हणजे मतदान कार्ड, वोटर ID कार्ड, त्याच्यावरती ॲड्रेस असतो. ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे वाहन परवाना, त्याच्यावरती देखील आपला ॲड्रेस असतो. पासपोर्टवरती ॲड्रेस असतो. पासपोर्ट ऑफ स्पाऊस म्हणजे हजबंडचा, मिस्टरांचा किंवा वाईफचा पासपोर्ट असेल तो देखील पुरावा मानला जाऊ शकतो, ॲड्रेस प्रूफ. त्यानंतर पोस्ट ऑफिस पासबुक हॅविंग ॲड्रेस ऑफ ॲप्लिकंट,
पोस्ट ऑफिसमध्ये जर आपलं अकाउंट असेल त्यांच्याकडून जे काय पासबुक मिळतं त्या पासबुकवरती आपला पत्ता असतो ते देखील आपण ॲड्रेस प्रूफ म्हणून देऊ शकतो. लेटेस्ट प्रॉपर्टी टॅक्स असेसमेंट ऑर्डर, ओके, नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीकडून जर काय आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी आपण पेड करतो त्याच्यावरती सुद्धा आपला पत्ता असतो ते देखील आपण प्रूफ म्हणून वापरू शकतो. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट इश्यूड बाय गव्हर्नमेंट, आपण आपल्या राज्याचे नागरिक आहोत त्यासाठी आपल्याला जे डोमासाईल सर्टिफिकेट मिळतं त्यामध्ये देखील आपला पत्ता असतो त्याचा देखील आपण वापर करू शकतो. हा एक पर्याय. नेक्स्ट इज प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट, आपली एखादी हाऊस प्रॉपर्टी असेल त्याचे जे काय कागदपत्र आहे त्याच्यावरती आपलं नाव आणि पत्ता असतो ते देखील आपण पत्त्याचा पुरावा म्हणून वापरू शकतो. नेक्स्ट इज अलॉटमेंट लेटर ऑफ अकोमोडेशन इश्यूड बाय सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट, ओके, ऑफ नॉट मोर दॅन 3 years ओल्ड, 3 वर्षाच्या अगोदर म्हणजे लेटेस्ट 3 वर्षाच्या जुनं नसावं एखादं जर लेटर दिलं असेल राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने आपल्या अकोमोडेशनबद्दल राहण्याबद्दलचं तर ते लेटर ज्यामध्ये आपला पत्ता मेन्शन केलेला आहे फक्त ते लेटर 3 वर्षाच्या आतलं असावं, जुनं नसावं तर ते देखील लेटर ॲक्सेप्ट केलं जातं पुरावा म्हणून, आपला ॲड्रेस प्रूफ म्हणून. किंवा सर्टिफिकेट ऑफ ॲड्रेस इन ओरिजिनल, हे काहीच नसेल तर जे खासदार असतात, मेंबर ऑफ पार्लमेंट, जे आमदार असतात, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा गॅजेटेड ऑफिसर यांच्याकडे जाऊन त्यांच्या लेटर हेडवरती आपला फोटो, आपलं नाव, आपला पत्ता आणि त्यांची सही शिक्का त्यावरती घेतला की ते लेटरसुद्धा, ओरिजिनल सर्टिफिकेटसुद्धा आपला पत्त्याचा पुरावा म्हणून ॲक्सेप्ट केलं जातं. अँड लास्ट ऑप्शन इज एम्प्लॉयर सर्टिफिकेट इन ओरिजिनल. आता प्रत्येक जणाला एखाद्याकडे ह्यापैकी काहीच नसेल, ओके, आमदार खासदारांकडून पण भेटणं शक्य नसेल तर तो व्यक्ती ज्या एम्प्लॉयरकडे जॉबला आहे, ज्या ठिकाणी कामाला आहे त्या एम्प्लॉयरकडून त्यांच्या लेटर हेडवरती ओरिजिनल हे सर्टिफिकेट घ्यायचं, त्या सर्टिफिकेटवरती नाव, पत्ता, फोटो ही सर्व माहिती लिहायची आणि त्याच्यावर सही शिक्का घ्यायचा. ते देखील लेटर सर्टिफिकेट आपण आपल्या ॲड्रेस प्रूफ म्हणून वापरू शकतो. ओके, त्यामुळे ॲड्रेस प्रूफसाठी हे वेगवेगळे पर्याय. माझा विचार करा, तुमच्या फॅमिली मेंबर्सचा विचार करा. सर्वांकडे आधार कार्ड असतं किंवा वोटर ID असतं किंवा लायसन्स असतं. ह्या 3पैकी एवढे 10-15 ऑप्शन्स आहेत, यापैकी सर्वांकडे आधार कार्ड आहे. त्यामुळे या आधार कार्डचा वापर दोन्ही वेळेला होतो. एक म्हणजे ओळखपत्र म्हणून पण होतो आहे, दुसरं म्हणजे ॲड्रेस प्रूफ म्हणून देखील त्याचा वापर होऊ शकतो. नाव द थर्ड डॉक्युमेंट विच इज रिक्वायर्ड इज और अनदर ऑप्शन, अजून ॲड्रेस प्रूफ म्हणून अजून अल्टरनेटिव्स काय आहेत बघा. कॉपी ऑफ फॉलोइंग डॉक्युमेंट्स ऑफ नॉट मोर दॅन 3 months ओल्ड, म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त नसावी, 3 महिन्याच्या अगोदरचे, म्हणजे गेल्या महिन्याचं, गेल्या 2 महिन्यापूर्वीचं किंवा 3 महिन्याचं. आपण इलेक्ट्रिसिटी बिल, लाईट बिलवरती ॲड्रेस असतो. लँडलाईन टेलिफोन बिल जे 3 महिन्याच्या आतलं आहे ते देखील आपण ॲड्रेस प्रूफ म्हणून देऊ शकतो. पाणी बिल 3 महिन्याच्या अगोदरचं किंवा गॅस कनेक्शनचं बिल और कार्ड, ओके. बँक अकाउंट स्टेटमेंट, बँकेचं स्टेटमेंट त्यावरती देखील आपला ॲड्रेस असतो. ओके, दीज आर द डिफरंट ऑप्शन्स अवेलेबल टू गिव्ह द प्रूफ ऑफ ॲड्रेस. ॲड्रेस प्रूफ देण्यासाठी एवढे वेगवेगळे पर्याय. आपल्या सर्वांचा विचार केला, आधार कार्ड आहे, वोटर ID आहे किंवा लायसन्स, सर्वांकडे आधार कार्ड आहे, त्यामुळे हे आपल्याला ॲड्रेस प्रूफ म्हणून चालू शकतं. अँड लास्ट इज प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, आपलं जन्मतारीख देखील आपण फॉर्ममध्ये भरणार आहोत, त्याचं प्रूफ, जन्मतारखेचा प्रूफ. आता त्यात काय काय येतं. पहिला ऑप्शन जो आहे तो आहे बर्थ सर्टिफिकेट इश्यूड बाय म्युनिसिपल अथॉरिटी, जन्माचा दाखला जो नगरपालिका ग्रामपंचायतीकडून मिळतो तो आपण वापरू शकतो. पेन्शन पेमेंट ऑर्डर जे रिटायर्ड लोक आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट इश्यूड बाय रजिस्ट्रार ऑफ मॅरेज, लग्नाचा जे सर्टिफिकेट मिळतं त्यावरती नवरा बायको दोघांची जन्मतारीख असते, ते देखील आपण जन्मतारखेचा पुरावा म्हणून देऊ शकतो. त्यानंतर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट ऑफ मार्कशीट ऑफ बोर्ड, म्हणजेच काय SSC 10वीचं जे सर्टिफिकेट आहे, बोर्ड सर्टिफिकेट, त्याच्यावरती पण बघा तुमची जन्मतारीख आहे, ते देखील तुम्ही जन्माचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा म्हणून देऊ शकता. हे तुमच्या सर्वांकडे असणार आहे 10वीचं सर्टिफिकेट, त्यामध्ये तुमची जन्मतारीख असते, त्यामुळे हा सर्वांसाठी आहे. पासपोर्टवरती जन्मतारीख असते, ड्रायव्हिंग लायसन्सवरती असते, डोमासाईल सर्टिफिकेटवर असते आणि पुन्हा आला बघा ते म्हणजे आधार कार्ड. ज्या व्यक्तीकडे आधार कार्ड आहे त्याला फक्त आधार कार्ड, जो पॅन कार्डचा फॉर्म आहे ना त्याला फक्त आधार कार्ड जोडावं लागतं. फक्त त्या आधार कार्डवरती जन्मतारीख ॲक्युरेट असावी. आधार कार्डचा वापर 3 ठिकाणी केला जातो आहे बघा. पहिलं आपण पाहिलं ओळखपत्रामध्ये सुद्धा आधार कार्ड आहे,
दुसरा पाहिलं ॲड्रेस प्रूफमध्ये देखील आधार कार्ड आहे, आणि आत्ता पाहिलं की जो काही डेट ऑफ बर्थचं प्रूफ आहे त्यामध्ये सुद्धा आधार कार्ड आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीचं आधार कार्ड ॲक्युरेट आहे, सर्वांचं बऱ्यापैकी आहेच आहे 99%, ओके, त्या व्यक्तीला फक्त आधार कार्डची एक झेरॉक्स ट्रू कॉपी करून किंवा सेल्फ अटेस्टेड करून ती पॅन कार्डच्या फॉर्मला जोडली की ते सफिशियंट आहे. पुढे ऑप्शन आहे इलेक्शन कार्ड म्हणजे वोटर आय डी असेल, फोटो आयडेंटिटी कार्ड ऑफ स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट, राज्य सरकार किंवा केंद्र सरकारनं दिलेलं आयडेंटिटी कार्ड त्याच्यावरती पण जन्मतारीख असते, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची एखादी स्कीम आहे हेल्थ स्कीम त्याचा आय कार्ड असेल, किंवा एखादा ॲफिडेविट. हे काहीच नसेल तर तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन आपण ॲफिडेविट करू शकतो की स्टेटिंग द डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख ही आहे असं आपण एखादं ॲफिडेविट जरी बनवलं तरीसुद्धा ते ॲक्सेप्ट केलं जातं. आपल्या सर्वांचा विचार केला, आपल्या सर्वांकडे आधार कार्ड आहे त्याच्यावर जन्मतारीख आहे, किंवा जन्माचा दाखला असतो, एखाद्या व्यक्तीकडे ड्रायव्हिंग लायसन आहे ते देखील जन्माचा पुरावा म्हणून तो दिला जाऊ शकतो. आता जे लहान आहेत, मायनर आहेत, ज्यांचं वय 18पेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी बघा, इन केस ऑफ मायनर एनी ऑफ द डॉक्युमेंट्स ॲज प्रूफ ऑफ आयडेंटिटी अँड ॲड्रेस ऑफ पेरेंट्स इज ॲप्लिकेबल. एखाद्या 18 वर्षापेक्षा कमी मुलाचं जर पॅन कार्ड काढायचं असेल तर ॲड्रेसचे प्रूफ आणि आयडेंटिटी प्रूफ म्हणून त्याच्या पेरेंट्सचे डॉक्युमेंट्स हे ॲक्सेप्ट केले जातात. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे जनरल इन्फॉर्मेशन फॉर पॅन ॲप्लिकंट. पहिली इन्स्ट्रक्शन काय, ॲप्लिकंट मे ऑब्टेन द ॲप्लिकेशन फॉर्म. हा जो काय ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो आपल्याला कुठून मिळू शकतो, पॅन ॲप्लिकेशन फॉर्म. तर तो फॉर्म आपल्याला पॅन सर्व्हिस सेंटर जे आहेत किंवा इतर जे काही वेंडॉर्स आहेत, ओके, वेंडॉर्स प्रोव्हाइडिंग सच फॉर्म ऑर द फॉर्म कॅन बी डाउनलोडेड फ्रॉम इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. ओके, ही वेबसाईट दिलेली आहे incometaxindia.gov.in या वेबसाईटवरून, किंवा दुसरी वेबसाईट आहे, हे 3 वेबसाईट दिलेल्या आहेत, यावरून तो आपण फॉर्म फ्री तो डाउनलोड करून प्रिंट काढू शकतो. दिस इज फर्स्ट. सेकंड इज फी. ओके, पॅन कार्ड ॲप्लिकेशनची फी किती आहे, फी इज 110 इन्क्लुडिंग GST. आपल्याला पॅन कार्ड काढण्यासाठी फक्त 110 रुपये फी पेड करावी लागते. 110 रुपये पेड करून आपल्याला पॅन कार्ड स्वतः मिळू शकतं. जर आपण एजंटद्वारे पॅन कार्ड अप्लाय केलं तर एजंट आपल्याकडून 200 किंवा 300 रुपये घेतात. आपण स्वतः पॅन फॉर्म भरला, त्याला फक्त आधार कार्ड जोडलं, सर्व माहिती व्यवस्थित फिलअप केली, आपण स्वतः त्या पॅन सेंटरला जाऊन फॉर्म भरला, 110 रुपयामध्ये आपलं फक्त फी घेतली जाते आणि काही दिवसांनी आपल्याला पॅन कार्ड मिळतं. पण हे जर पॅन कार्ड आउट ऑफ इंडिया डिस्पॅच करायचं असेल, जर एखादा व्यक्ती इंडियन आहे पण तो राहतोय भारताच्या बाहेर, तर त्यासाठी खर्च किती आहे बघा. इन केस पॅन कार्ड इज टू बी डिस्पॅच आउटसाइड इंडिया देन ॲडिशनल डिस्पॅच चार्जेस ऑफ ₹910 विल हॅव टू बी पेड बाय द ॲप्लिकंट. आपल्याला काय त्याची गरज नाही. जो आपल्याला आपल्या देशामध्ये आपल्या घरी आपला पॅन कार्ड हवा आहे इंडियामध्ये, त्यामुळे आपल्याला फक्त 110 रुपये फी पेड करावी लागते. आणि पुढं महत्त्वाचा जो नियम आहे की दोज ऑलरेडी अलॉटेड 10 डिजिट पॅन नंबर शाल नॉट अप्लाय अगेन ॲज हॅव्हिंग ऑर युझिंग मोर दॅन पॅन इज इलिगल. एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरणं हे कायदेनं गुन्हा आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीकडे पॅन कार्ड आहे त्याने दुसरा परत पॅनसाठी अर्ज करू नये. हावेवर रिक्वेस्ट फॉर न्यू पॅन कार्ड विथ सेम पॅन अँड चेंजेस ऑर करेक्शन इन पॅन डाटा कॅन बी मेड बाय फिलिंग रिक्वेस्ट फॉर न्यू पॅन कार्ड ऑर चेंजेस ऑर करेक्शन इन पॅन कार्ड. एखाद्या व्यक्तीच्या पॅन कार्डमध्ये काय बदल झाला, एखाद्याचं पॅन कार्ड हरवलं असेल तर त्याच नंबरचं त्याच नावानं पुन्हा पॅन कार्ड तुम्ही काढू शकता. किंवा एखाद्याच्या पॅनमध्ये काय बदल करायचा असेल, एखाद्याचं लग्न झाल्यानंतर नाव बदललं आहे, मग त्या नावानं नवीन नावानं पॅन कार्ड हवं असेल तर तुम्ही हा जो रिक्वेस्ट फॉर्म आहे चेंजेस करण्याचा तो फॉर्म भरून तुम्ही ते पॅन कार्ड हे मिळवू शकता. तुमचा पॅन नंबर हा तोच राहणार आहे. अँड लास्ट पॉईंट इज द ॲप्लिकंट विल रिसीव ॲक्नॉलेजमेंट कंटेनिंग युनिक नंबर. तुम्ही ज्या वेळेला पॅन फॉर्म जमा कराल तेव्हा तुम्हाला त्याचे ॲक्नॉलेजमेंट म्हणजे पोच मिळेल, एक पावती मिळेल, ज्यावरती एक युनिक नंबर असेल ऑन ॲक्सेप्टन्स ऑफ दिस फॉर्म. तुम्ही फॉर्म जमा केल्यावर हा तुम्हाला नंबर मिळेल आणि हा जो काय ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे इट कॅन बी युज्ड फॉर ट्रॅकिंग द स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन. आपण जे ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याचं स्टेटस काय, ते कोणत्या स्टेजमध्ये आहे हे सुद्धा आपण त्या नंबरवरून ट्रॅकिंग करू शकतो. Okay, so these are the basic instructions given by the Income Tax Department for filling the PAN application form. In this lecture we have also seen the different types of documents which are required to be submitted along with PAN application form. Okay, so that's it with today's lecture. Thank you very much.